नमस्कार मित्रांनो, या देवेंद्र फडणवीसने महाराष्ट्र सांभाळला जात नाही आहे, महाराष्ट्राची हाल अपेष्टा करून टाकली आणि बिहारमध्ये जाऊन तिथे प्रचार करत आहे. कोणाचा? तर बिहारियांसाठी. बिहारमध्ये जे काही इलेक्शन आहे त्या इलेक्शनसाठी प्रचार करतोय. अरे बाबा, त्या बिहारींना काय माहिती, बिहारी हा आरामखोरा त्या बिहाऱ्यांना इकडे घेऊन येतोय आणि त्यांना अजून आपल्या महाराष्ट्राची वाट लावतोय आणि त्यातल्या त्यात आता बिहारमध्ये जाऊन प्रचार करतोय. काय बोलला ते बघा. सभी लोग जानते हैं कि बिहार के विधानसभा का चुनाव हो रहा है। मैं तो केवल ये बताने के लिए आया हूं, ये चुनाव कोई संजय कुमार सिंह के भाग्य का फैसला करने वाला चुनाव नहीं है। ये चुनाव नीतीश जी, मोदी जी, चिराग भाई किसी के भाग्य का फैसला करने वाला चुनाव नहीं है। ये चुनाव आपके भाग्य का फैसला करने वाला चुनाव है। ये चुनाव बिहार के युवाओं के भाग्य का फैसला करने वाला चुनाव है। इस चुनाव का वोट ये तय करेगा मोदी जी, नीतीश जी, चिराग जी के नेतृत्व में क्या बिहार आगे बढ़ेगा या फिर वापिस बिहार जंगल राज की ओर जाएगा, इसका फैसला करने वाला ये चुनाव है। और दोस्तों, हमारे तेजस्वी जी को बता दीजिए, तेजस्वी भैया, आप क्या मुख्यमंत्री बनोगे? आपके लालटेन में तेल नहीं और बिहार चलाना बच्चों का खेल नहीं। अरे बुझी हुई लालटेन से चमकता हुआ चिराग ये आपको राह दिखा सकता है, बुझी हुई लालटेन आपको राह नहीं दिखा सकती। आज मोदी जी, नीतीश जी के नेतृत्व में जिस प्रकार से बिहार बदला है, गंगा का पुल हो, कोसी पर पुल हो, अलग अलग प्रकार के रास्ते हो, यहाँ पर बनने वाले मेडिकल कॉलेज हो, यहाँ पर बनने वाले इंजीनियरिंग कॉलेज हो, मैं आपको दावे के साथ कहता हूँ, आने वाले 5 वर्षों में एक ऐसा बिहार बनेगा जिस बिहार में हर युवा का सपना साकार होगा और एनडीए के इस राज में 1 करोड़ युवाओं को सरकारी नौकरी और रोजगार देने का काम एनडीए करेगा, एनडीए करेगा। अशा पद्धतीने मूर्ख बनवायचं काम बिहारीकरांना चालू आहे. आता ते बिहारींना काय, ते तर बैलबुद्धीचे आहेत. ते जर एवढ्या वर्षांपासून तिथे राम 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 करत आहेत आणि रामाच्या नावाने ते हे आरामखोर BJPवाले निवडून येत आहेत, बरोबर. आता हे जाती धर्माचा द्वेष पसरवणारे हे BJPवाले तिथे बिहारवाल्यांना सांगतात की तुमचं भविष्य ठरवणारी ही इलेक्शन आहे, तुमचं भविष्य ठरवणारं हे आहे, भविष्य ठरवणार आहे खरंच. कारण की काय, भविष्य त्यांना परत इकडेच आणणार आहे ते पुढच्या 5 वर्षासाठी. अरे ते बिहारींनो, त्यांना समजायला पाहिजे. आणि यांना तरी लाज नाही वाटत, हे तर बिनलाजीच आहेत. हे यांनी सगळं विकून गहाण टाकलेलं आहे, विकून सोडलेली आहे, गहाण पण नाही, विकून टाकली आहे सगळी. आणि निर्लज्जासारखे तिकडे जाऊन प्रचार करत आहे. इथले महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे प्रश्न यांना दिसत नाही आहेत. एवढे हरामखोर आहेत मित्रांनो. काय बोलावं याच्यावर? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये या देवेंद्र फडणवीसविषयी व्यक्त व्हा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.